बस बोलायचं नाही. शांत एकदम. त्याला तुम्ही लक्ष द्या. तर दारूमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम बनतात माहिती आहे तुम्हाला. अरे उलट झालं. तर जे लोक पितात की नाही बेटा, मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे अल्कोहोल बनते. ठीक आहे, अल्कोहोलला आपण इथेनॉल म्हणतो. काय म्हणतो? इथेनॉल. आणि जे लोक इथेनॉलले पिथेनॉल ना, त्याचं तर कामच खलास आहे. मी सांगतो तुम्हाला काय होते बेटा. जेव्हा अल्कोहोल आपल्या शरीरामध्ये जाते तेव्हा 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 ते आपल्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होते इथेनॉल. आणि जेव्हा इथेनॉल आपल्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होते तेव्हा ते आपल्या ब्रेन मध्ये ऍब्झॉर्प्शन करते. आपल्या ब्रेनद्वारे डोपामिन रिलीज करते. काय रिलीज करते? डोपामिन. आणि या डोपामिन मुळे काय होते माहितीये का तुम्हाला? सांगू सांगू आनंद. त्याला वाटते मैं इधर चला मैं उधर चला जाने का. अरे तू कितच नाही चालला लगा. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, त्याला ब्रेन मध्ये ट्युमर होण्याचे चान्सेस असतात. नंबर 1. त्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात ड्रिंक करणाऱ्याले. नंबर 2. त्याचं लिव्हर खराब होते. नंबर 3. त्याच्या किडन्या खराब होतात. नंबर 4. आणि अशा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होऊ शकतात. म्हणजे काही खरं नाही. तरी बी काही लोक देशप्रेमी असतात माहित आहे. कोणाला म्हणतो आपण देशप्रेमी? जे देशी पेतात. काऊन त्याला देशप्रेमी म्हणतो? काऊन की ते जग्याचं नाहीये, ते लवकर मरायचं आहे. ते लवकर मेले तर देशाची सेवाच होईल, आहे की नाही? म्हणजे धरतीला बोध होणार नाही, म्हणून त्याला देशप्रेमी म्हणतो आपण. बरोबर. आता मी कधी बी म्हटलं बाबू देशप्रेमी तर समजून चालायचं, ते देश नाही ते देशी प्रेमी आहेत, आहे की नाही? तर हे मायक्रोब्स मुळे बनते. कोणत्या मायक्रोब्स मुळे बनते माहिती का? ईस्ट मुळे. मी सांगू का तुम्हाला कसं बनवतात? तर नाही काऊन सांगितलं तर घरी बनवशील काय? तर असं काही नसते. तर ऐका बेटा, मी तुम्हाला एखादे सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय सांगू, बघा बियर्स असतात. बियर नंतर असतात बेटा काय असतात माहितीये का? स्पिरिट असतात. स्पिरिट 4 प्रकारचे असतात. विस्की, रम, वोडका, जिन, हे 4 स्पिरिट असतात. त्याच्यानंतर असते बेटा वाईन्स. व्हाईट वाईन, रेड वाईन, स्पार्कलिंग वाईन, फोर्टिफाईड वाईन. हे सगळे काय असतात? वाईन्स असतात. पोर्ट वाईन अगेन त्याच्यामध्ये, शॅम्पियन, हे सगळे टाइप्स ऑफ वाईन्स आले. त्याच्यानंतर आणखी मी सांगतो तुम्हाला. वाईन झाल्या. ओके. त्यानंतर मग एक येते आपले देसी दारू आणि दुसरं येते बेटा गावरान. ओके. एवढे सगळे ड्रिंकचे प्रकार आहेत आपल्या पृथ्वीवर अवेलेबल. खर तर ड्रिंक मानवीय आयुष्यासाठी इथेनॉल जे लोक पितात आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का? थोडस रोज थोडस चांगलं आहे का? बिलकुल नाही. एक थेंबी, लक्षात घ्या बेटा, एक थेंबी अल्कोहोल आपल्या शरीरासाठी योग्य नाही, चांगलं नाही. डोंट एव्हर ट्राय इन फ्युचर. तुम्ही कुठे बी वाचा, मी काय म्हणतो बेटा, तुम्ही कुठे बी वाचा किंवा अल्कोहोल चांगला आहे ते ज्या कंपन्या आहेत ना, जे विकणार आहेत त्यांनी स्पॉन्सर केलेला असतात ते स्टडी. म्हणजे आपल्या दिमागाच्या फार पलीकडे तुम्हाला पुस्तकात दिसल किंवा वाईन्स आर रिअली गुड फॉर हेल्थ बिकॉज द हॅज 5% ऑफ द अल्कोहोलिक पर्सेंटेज. So if the person consume the wines or 30 ml a day, he must be out of from the cancers and so much of his stress and like that, and his appetite will be increased and so on. अशा खूप साऱ्या स्टडीज असतील.
त्या सगळ्या खोटे आहेत. एक नंबरच्या झुट्या ब्रँडिंग तयार केलेल्या आहेत. माणसासाठी अल्कोहोल योग्य नाही. ठीक आहे बेटा, क्लिअर आहे? हा, जिथं अल्कोहोल मेडिसिन्स मध्ये यूज केला जाते, ओके, सॅनिटायझर मध्ये यूज केला जाते, फेस क्रीम मध्ये यूज केला जाते, तिथं ते अल्कोहोल योग्य. मेडिसिनल पर्पज मध्ये, सायंटिफिक पर्पज न यूज केला गेलेलं अल्कोहोल दॅट इज गुड, बट डिरेक्टली रॉ फॉर्म मध्ये कन्झ्युम करणं इट्स टोटली रॉंग, कम्प्लिटली रॉंग. ओके, लक्षात राहील का? जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा मूळ संदेश घेऊन जा माझ्याकडनं आज, की तुम्ही जगातल्या कोणत्याही पुस्तकात वाचाल किंवा अल्कोहोल चांगला आहे तर माझ्या जोडून हे लिखितपणे लिहून घ्या की तो जो पुस्तक आहे ते ज्यानं बी लिहिलं असेल त्याला निश्चितपणे पैसा भेटला असेल ते लिहायला, कारण तो स्टडी स्पॉन्सर झालेला असेल. नाहीतर तुम्ही जर जेव्हा MBBS ला जाणार की नाही बेटा, MBBS ला जाणार किंवा MD ला जाणार, मेडिकल लाईन मध्ये जेव्हा तुम्ही करिअर करसाल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला शिकवलं जाईल की जेव्हा तुम्ही ह्युमन बॉडीचं सर्क्युलेशन बघाल, रेस्पिरेशन बघाल, त्याच्यानंतर तुम्ही आपले काय बघणार आहात, ऑक्सिडेशन बघाल ग्लुकोजचं, अमायनो ऍसिडचं, तर फार डिटेलमध्ये कन्सेप्टमध्ये जात नाही, परंतु या सगळ्या ज्या गोष्टींमधून बघाल तेव्हा तुम्हाला निश्चितपणे मोठं झाल्यानंतर म्हणजे जेव्हा शिक्षाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे रे 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 रे, हे अल्कोहोल म्हणजे आपल्या शरीरासाठी पॉइझन ठरते. अरे रे रे, खरंच पॉइझन आहे. आले का लक्षामध्ये? क्लिअर? ओके बेटा. सो हा, अजून पेनाऱ्याच्या शरीरामध्ये काय होते बेटा, त्याचा नर्वस कंट्रोल चालला जाते. त्याला साधी गोष्ट, अरे त्याला चप्पल नाही घालतायत, चप्पल काय नाही घालतायत, त्याला चप्पल घालणं नाही जमत, सर्व नर्वस कंट्रोल चालला जातो त्याचा. नर्वस सिस्टमचा कंट्रोल खूप जास्त स्लो होऊन जातो. म्हणून तर ड्रिंक करणारे लोक ऍक्सिडेंट मध्ये मरतात. काऊन? म्हणून तर सरकार म्हणते डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, कारण नर्वस कंट्रोल काय झालेला असते, नर्वस कंट्रोल स्लो झालेला असते. ब्रेक दाबायला पाहिजे, तो दाबतच नाही ना त्या वेळेवर ब्रेक, म्हणून तर मरतात. म्हणून ड्रिंक अँड ड्राईव्ह केली तर डायरेक्ट 10,000 आणि 20,000 रुपये दंड आहे डायरेक्टली. हा, लय खतरनाक काम आहे. तर मी काय म्हणतो, जर कोणी घेतलेलं आहे त्याला जर चप्पल बी घालता येत नसेल तर आपण एक त्याला प्रॅक्टिकल देऊ. त्याला म्हणा, हे पा काका, हा घ्या दोरा आणि हे घ्या सुई. अरे त्याला चप्पल घालता येत नाही, त्याला ते 20 मध्ये धागा टाकला, तो काय करतो पाहिजे आता, ऍक्टिंग पाहिजे. तो बरोबर नेम लावते, त्याची पुरी उतरून जाईल पण सुईत दोरा जाणार नाही. ठीक आहे, ओके. तर हे बेटा ईस्ट हा युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. आपण काय करतो, बार्ली घेतो. बार्ली माहिती का तुम्हाला? बार्लीला आपण सोक करतो 1-2 दिवस, त्याच्यानंतर त्याला काय करतो, फ्लोअरवर टाकतो. फ्लोअरवर टाकल्यानंतर त्याला मस्त स्प्राउट येऊ देतो. स्प्राउट आल्यानंतर त्याचे स्प्राउट काय करतो आपण, जाळतो चांगलं फायर मध्ये. त्याच्यानंतर मस्त चाळणीवर टाकतो त्याला स्प्राउटेड बार्ली. त्याच्यानंतर त्याला आपण बर्न करतो. बर्न केल्यानंतर त्याला काय करतो आपण, मिक्स करतो, ग्राइंड करतो. त्याच्यामध्ये वॉटर ऍड करतो, त्याच्यामध्ये शुगर ऍड करतो, त्याच्यामध्ये ईस्ट ऍड करतो. त्याला 8-15 दिवस राहू देतो. 8च दिवस, 15 दिवस घेऊन नाही. आणि परिणामी त्याच्यामध्ये कार्बोनेटेड वॉटर ऍड करतो आणि झाली बियर तयार. काय झाली तयार? बियर. तुम्ही जेव्हा पुढच्या क्लासमध्ये असाल बेटा तेव्हा मी तुम्हाला विस्की, रम, वोडका, जिन हे सगळं कसे बनतात, त्याचे किती पर्सेंटेज आहेत, काय आहेत, कशा हानिकारक आहेत, सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. आज काय खूप जास्त तुम्हाला पुढे नेत नाही. फ्रेंड, मायक्रो ऑर्गॅनिझम मित्र कोण आहेत? मायक्रोब्स असे की जे आपले मित्र आहेत बेटा. जो हमारा दोस्त है वो हमारा दोस्त है की नाही? मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा. चुकलं का रे माझं? चुकलं ना गड्या. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ऐकलं का गाणं हे तुम्ही? म्हणून आपल्या मित्राचे नाव सांगू नये, लावालावी करू नये, भांडणं करू नये. आपल्या फ्रेंडचा आपण साथ द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे? जय माहेशमती. चला, नमस्कार.